भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। भंडारा शहरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या 800 मीटरच्या विस्तीर्ण अशा पात्रावरती पूल आहे। या पुलावर तब्बल 300हून अधिक खड्डे पडलेत। या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। याचा आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली। तर या मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत मार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः मुधून निघालेले आहे, रस्त्याची चाळण झाली आहे। सध्या आपण भंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावर आहोत। इथे बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये वैनगंगा नदी पात्राच्या पुलावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। इथून जाणाऱ्या वाहनधारकांना या रस्त्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेकदा या खड्ड्यांमध्ये जे पावसाचं पाणी साचून असते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या खड्ड्यांचा अंदाज कडून येत नसल्याने अपघात घडलेले आहेत। अनेकांचे प्राणांकित अपघात झालेत, अनेकांना अपंगत्व आलं आहे। हा राष्ट्रीय महामार्ग आहे, नागपूर कोलकाता जाणारा। या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा जर बघितली तर खरोखरच हा एखाद्या गावखेड्याला मार्ग जातो की काय असा प्रश्न आता इथे उपस्थित व्हायला लागलेला आहे। एकूणच नॅशनल हायवे अथॉरिटीचं या महामार्गाकडे कसं दुर्लक्ष आहे, कसं लोकांच्या जीवाचा इथे धोका होतो याचीही जाण अद्याप या राष्ट्रीय प्राधिकरणाला नाही, असंच या राष्ट्रीय महामार्गाकडे असलेल्या इथे खड्ड्यांवरून लक्षात येतं। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।